क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। 15 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता चालू झालेली आहे। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून लोकशाहीचा मोठा उत्सव सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार असतील त्यांनी देखील कंबर कसलेले आहे। जे आजी माजी आमदार असतील ते सुद्धा तयारीला लागलेले आहेत आणि त्याच दृष्टीने आपण सुरगाणा शहरातील नगरसेवक पद भूषवलेले असे अपक्ष उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे काही कालावधीसाठी तालुकाध्यक्ष राहिलेले रमेश दादा थोरात यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। या मतदारसंघामध्ये कुठले दुर्लक्षित कामं आहेत, कुठला विकास बाकी आहे आणि जनतेसाठी ते कुठल्या दृष्टिकोनातून ही निवडणूक लढवत आहे, अपक्ष लढवणार, पक्षाकडून लढवणार, या सगळ्यांचा गोषवारा आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। दादा, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये स्वागत आहे। नमस्कार। लोकशाहीचा मोठा उत्सव सुरू होणार आहे। 23 तारखेला नामनिर्देश अर्ज आपण भरणार आहात 29 तारखेपर्यंत। कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आणि जनतेसाठी आपले विजन प्रामुख्याने काय? आज आपण कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघ हा कायमच दुर्लक्षित आहे। आज सुरगाण्याचा विचार केला तर 60% लोकांचं स्थलांतर असतं, 12ही महिने स्थलांतरित असतात। मग आमच्याकडं 4 महिने पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो, परंतु तो पाणी कुठं साठवलेला नाही, वाहून जातो। त्यामुळं उन्हाळा लागताच आम्हाला पाण्याची टंचाई जाणवते। मग आमचं विजन तेच आहे, पाणी अडवणं, लोकांना शेतीला पाणी देणं, प्यायला पाणी देणं। दुसरी गोष्ट आरोग्याची समस्या आहे। आम्ही पण स्वतः मतदान करून अनेक प्रतिनिधी तयार केले, परंतु आरोग्याकडे कोणी पण लक्ष दिलेलं नाही। आज पण आमच्या ग्रामीण रुग्णालयात साधं कोणत्या एखादा कुत्रा चावला तर त्याचं इंजेक्शन नाही, सर्पदंश झाला तर त्याचं इंजेक्शन नाही। महिलांना सोनोग्राफी करायची असेल तर कुठेतरी वणी, नाशिक, गुजरात, आह्वा वगैरे अशा ठिकाणी जावं लागतं। म्हणजे सुसज्ज असं उपजिल्हा रुग्णालय पाहिजे आहे। मग आजी माझी लोकप्रतिनिधीने आतापर्यंत त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही। आता तुम्ही आले असतील, रस्ते पाहिले आमचे तालुक्यातले, बरेच जण, आता माझे आमदार ही खूप वर्ष राहिले, आता आजी आमदार पण आहेत, परंतु आमचा एकही रस्ता चांगला नाही, दळणवळणाच्या सोयीच नाही। आणि मग आपण का म्हणून लोकप्रतिनिधी तयार करून द्यायचे? मग आम्ही स्वतःच तयारी केली की आपण घरोघरी फिरतोय, गावोगावी फिरतोय, लोकांचं सामाजिक काम करतोय आणि हे विकास न झाल्यामुळे मग आपण स्वतःच विधानसभा लढवावी आणि ह्या लोकांचं काम करावं। रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आमच्या तालुक्यात आहे। आता ह्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। पंचनामे करतात तर ते काहीतरी शासनाचा रूल आहे 35% पाहिजे। आता आमच्या लोकांची थोडी शेती आहे, बिगाभर शेती आहे, त्याचं काही नुकसान झालंय। पंचनामे बरेचसे तात्या तलाठी लोक नाही करायला म्हणतात, त्यांच्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीने लढा द्यायचा आहे। शेतकऱ्यांनी कसं तरी शेती पिकवली, माल पिकवला की त्याला वेळेवर भाव नाही मिळत। मग आमचा उद्देश तोच आहे, हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना। कारण कळवण सुरगाणा विधानसभा हा प्रामुख्याने शेतीप्रधान असा हा विधानसभा क्षेत्र आहे आणि मग समस्याला अनंत समस्या आहेत। स्थलांतर आहे, वेळेवर वीज नाही, वेळेवर पाणी नाही मिळत, रस्ते पाहिले तुम्ही, आरोग्याच्या सुविधा नाही, शेतकऱ्यांचा भाव सडून पडून राहतो, मातीमोल भावाने विकले जातो। आता आमचं भात शेती आहे, त्याला योग्य भाव मिळत नाही। आमच्या सुरगाणा तालुक्यात एकच खाली म्हटलं तर भात शेती हे प्रमुख पीक आहे, त्याला मातीमोल भावाने विकावं लागतं आम्हाला। परंतु साहेब, आपण जसं म्हणालात आताच का शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, परंतु आपण देखील सत्ताधारी पक्षात काम केलेलं आहे, त्यावेळेस आपण तशा पद्धतीने आवाज उठवला का? आपण त्यावेळेस खूप आवाज, म्हणजे लेखी पण मी पत्रव्यवहार केलेला आहे, सगळं माझ्याकडे आहे डॉक्युमेंट। आपण आरोग्याचा विषय असेल, हमी भावचा असेल, माझे महिन्याला तरी मंत्रालयात भेटीगाठी असतात, तहसील पासून कलेक्टर पासून शासनापर्यंत
आरोग्याच्या समस्या, उपजिल्हा रुग्णालय, मी प्रत्येक महिन्याला पत्रव्यवहार करत असतो, मागणी करत असतो आणि लेखी मागणी करत असतो. कारण उद्या कोणीतरी सांगितलं पाहिजे की मग तुम्ही कुठं मागणी केली. तर आता ह्या परतीच्या पावसाचं मी पत्र दिलेलं आहे. आरोग्याचं आमदार साहेबांना दिले, आरोग्य मंत्री आपले महाराष्ट्र राज्याचे होते त्यांना पत्र दिले, सीएम DCM ना पत्र दिलेले आहेत मी आरोग्याच्या संदर्भात. रस्त्याच्या संदर्भात माझे पत्रव्यवहार भरपूर प्रमाणात आहेत. तर मग आपण मागणी करून थकलो आणि मग हे कोणत्याच पद्धतीचं काम झालेलं नाही आणि म्हणून मग आम्ही अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. साहेब, आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाची व्यापकता मोठी आहे आणि त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर पक्षाचं पाठबळ तितकंच महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आपण कुठल्या पक्षाकडून किंवा तुम्ही ज्या पक्षात होतात त्यांना कधी साकडं घातलं का मला तिकीट द्या, मी या मतदारसंघातून जनतेचा विकास करू शकेल, असं काही सांगितलं का? नक्कीच मागच्या पंचवार्षिकला पण आम्ही बीजेपीकडे उमेदवारी मागितली होती, परंतु त्या जागा वाटपाच्या याच्यात शिवसेनेला गेली. मग आम्ही शिवसेनेला मदत केली. आता परत आमची मागणी चालूच आहे. आता डिक्लेरेशन आज उद्या होईल. पक्षाकडेच आमची मागणी आहे प्रथमतः की आम्हाला बीजेपीने उमेदवारी द्यावी आणि उमेदवारी न दिल्यास आम्ही अपक्ष राहणार. कळवण सुरगाणा मतदारसंघ हा गेल्या 10 वर्षापासून एकत्रित झालेला आहे, परंतु बराच कालावधी असा गेला का सुरगाणा मतदारसंघ हा स्वतंत्र होता. त्यावेळेस इथले माजी आमदार होते, ते 7-8 वेळा त्यांनी आमदारकी या ठिकाणी भूषवलेली आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून असे काही प्रयत्न झाले नाही का, किंवा मग सुरगाणा तालुका नेहमीच हा आकांक्षित असा घोषित केला गेला बऱ्याच वेळा शासनाकडून, मग तसे प्रयत्न झाले नाही म्हणून तुम्ही ही तयारी केली किंवा जनतेची त्याची इच्छा आहे, काय सांगाल? नाही, जनतेची जी इच्छा आहे, मी स्वतः तर काय तयार झालो नाही. आम्ही सतत गेली 20 वर्षापासून अनेक संघटना असतील किंवा अनेक पक्ष असतील, त्या माध्यमातून आम्ही लोकांचं काम करत आलो छोटं मोठं. परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत, विधानसभा सदस्य असतील, लोकसभा सदस्य असतील, आणि मग आमची अपेक्षा तीच आहे की आरोग्य असेल, रस्ते असतील किंवा शेतकऱ्यांना हमी भाव असेल, शेतीसाठी पाणी असेल, अशा गोष्टीचा अनेक लोकप्रतिनिधीच्या मागे लागून आम्ही हे प्रयत्न केलेत. परंतु आता माझे आमदार आहेत, त्यांना आमचं तेच सांगणं आहे की तुम्हाला सलग 35 वर्ष आमदारकी दिली, मग तुम्हाला जे करायचं होतं ते केलं ना, आता थांबा कुठेतरी. परंतु नाही, घराणेशाही, पवार घराणं आणि गावित घराणे सोडायला तयार नाही. वडील झालं का मुलगा, मुलगा झाला का नातू, पंचायत समिती असो, ग्रामपंचायती असो का जिल्हा परिषद सदस्य असो, आमदारकी असो, हे सगळं ह्या दोन्ही घराण्यांनाच पाहिजे. म्हणून सामान्य जनतेने, सामान्य मतदारांनीच आग्रह केला की आता आपल्याला ही घराणेशाही मोडीत काढण्यासाठी कोणीतरी सामान्य माणसाने पुढे आलं पाहिजे आणि मग ह्या जनतेच्या आग्रह खातरच आपण तयारी करू राहिलोय. तरुणी असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, आरोग्याच्या बाबतीत असतील, तुमच्याकडे असे ठोस विजन काय मतदारांसाठी? नाही, मतदारासाठी आता जे शिक्षणासाठी, आता आमच्या तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद शाळा असेल, आश्रम शाळा असेल, तुम्ही एखाद्या आश्रम शाळेला जा, जिल्हा परिषद शाळेला जा, आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. जिल्हा परिषद शाळा असतील का आश्रम शाळा असतील, आज आमचा सगळा समाज शिक्षणाच्या मागे लागलाय. प्रत्येक घरात लोकांची जागृती आहे, मुलांना शिक्षण देतात, कारण आम्हाला चांगल्या क्वालिटीचं हे पाहिजे, शिक्षण पाहिजे. परंतु आता आमच्याकडे 5वी पर्यंत शाळा असेल, जिल्हा परिषदला एकच शिक्षक आहे, तिथं किमान 3 शिक्षक पाहिजे, तर एकच शिक्षक आहे. त्याची मीटिंग लागली तर ती शाळा मोकळी राहून जाते. मग आपले प्रयत्न काय होते का, आता पेशा भरतीमध्येच निघाली, तर आम्ही ती कृती समिती तयार केली. कृती समिती तयार केली, त्यांना आम्ही सगळ्या राजकीय संघटना असेल सगळ्यांनी आम्ही पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याने मोठं आंदोलन उभं केलं. ती कृती समितीच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्याभर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि आता कुठेसे तरी पेशा भरतीच्या एक 10-20% भरत्या चालू झाल्यात. पुढे आणखी राहिलेले पोरांचं ते पण, मग तेच विजन आहे की ते सगळ्या जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची भरती व्हावी, जेणेकरून जिल्हा परिषद शाळा असतील
तिथं भरपूर शिक्षक म्हणजे ज्या नेमाने आहेत 3 शिक्षक तर 3 शिक्षक पाहिजे, म्हणजे आमच्या गोरगरीब मुलांचं शिक्षण चांगलं होईल. आणि आमचं विजन तेच आहे, आम्हाला प्राथमिकता अंगणवाडी पासून लक्ष घालायचं. अंगणवाडी शिक्षण मिळालं पाहिजे, जिल्हा परिषदेत व्यवस्थित शिक्षक तिथं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना इमारती व्यवस्थित पाहिजे. आता आश्रमशाळा आहेत आमच्या, तिथं पण रोजंदारीनेच मुलं आहेत शिकवायला शिक्षक, तिथं पण परमनंट भरती करा. ही आम्ही लेखी मागणी आंदोलन करून ती पण मागणी आम्ही केलेली आहे. म्हणजे आपल्याला ते शिक्षणासाठी प्रथमतः शिक्षक पाहिजेत, मग ते पुढं शिक्षण मिळेल मुलांना. परत साहेब, आपण जर बघितलं तर स्वर्गीय दादासाहेब एटी पवार यांना कळवण सुरगाण्यामध्ये पानदेवता असं संबोधलं जातं. मोठं धरणांचं जाळं त्यांच्या माध्यमातून उभं राहिलं. परंतु सुरगाण्यामध्ये तसे काही प्रयत्न केले गेलेत का? माजी आमदार असतील, दादासाहेब त्यांचा कालावधी असेल, तसं काही तुम्हाला प्रयत्न केले जाणवलं का? नक्कीच एटी पवार साहेबांनी आमच्या तालुक्यात 31 MI धरणाचा सर्वे केलेला आहे. तेव्हा सर्वे करून माती परीक्षण, पाणी परवानगी वगैरे घेतलेले आहेत. परंतु त्यानंतर आजी माजी आमदारांनी फक्त कागदावरच प्रयत्न केलेत, प्रत्यक्ष कृतीत काही घडलं नाही. आता म्हणतात एक मोठा माळ श्री भवनचा बंधारा, परंतु तोही थोडे 8-10 दिवस काम चालू झालं, तोही बंद आहे 31 पैकी 1. तर त्याला काही निधीची कमतरता आली की काय, तो पण बंद पडलेला आहे. माझे एटी पवार साहेबांनी तेव्हा खूप प्रयत्न केले, त्यांचं काम त्यांनी केलं. परंतु त्यानंतर आजी माजी आमदारांनी एकही धरण बांधलेलं नाही तालुक्यामध्ये. त्याला निधी नाही आहे. आता निधीसाठी त्या लोकप्रतिनिधी प्रयत्न केले पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही. परिणामी एकही धरण आता आपल्या तालुक्यात सध्या तरी अस्तित्वात नाही. परंतु जे विद्यमान आमदार होते ते म्हणतात की बाऱ्याचा प्रकल्प असेल किंवा मग श्रीभुवनचं धरण असेल, हे मेजर प्रोजेक्ट त्यांचे आहेत आणि त्यांचं काम सध्या सुरू आहे. तुम्हाला तेच सांगितलं की श्रीभुवनचं जो MI धरण आहे तो चालू केला, एक थोडे दिवस 8-10 दिवस काहीतरी ते चारीबिरी खोदली, तिथून तो बंदच आहे. 6 महिने झाले, परत त्या कामात प्रगती नाही. बाकी जे म्हणतात का बाऱ्याकडचे का दुमी ओरंबा माध्यम प्रकल्प वगैरे आहेत, त्याचे पाणी परवानगी असेल, माती परीक्षण असेल, त्याचे कागद मी स्वतः फिरवलेत. म्हणजे आजी माझी आमदारापेक्षा निश्चित त्याला मला माहित आहे, कारण मी ते कागद काढलेले आहेत. आणि ती कुठं साईट आहे, किती लांबी रुंदी आहे, ती माझ्याकडे आहे. मी काही बोललो नाही आजपर्यंत, परंतु एटी पवार साहेबांच्या माध्यमातून ते सगळे कागदपत्र वगैरे मी गोळा केलेले आहेत. त्याच्या आपल्या मेरीला माती परीक्षण असेल, कोकण भवनला पाणी परवानगी असेल, त्याचे सगळे कागदपत्र मी फिरवत होतो. परंतु त्या निधी अभावी दुसरं एकही धरण चालू झालेलं नाही. कागदावर मात्र आहे, पण त्याला कोणत्याला प्रमाण मिळालेलं नाही किंवा काहीच नाही. साहेब, अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे JP गावित साहेब माझे आमदार, त्यांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे मोर्चे देखील मोठमोठ्या प्रमाणात निघालेत, गिनीज बुकात त्यांची नोंद झाली. असं सगळं असताना, एवढं त्यांच्या मागे पाठबळ असताना ते आव्हान तुम्हाला झेपेल? नक्कीच झेपेल आव्हान. असं लोकांनी आता ठरवलेलं आहे जनतेने. घराणीशाही नको, सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारक्या सगळेच त्यांना आंदोलन दिलेलं नाही. आणि पुरावा का आंदोलन, कोणत्या आंदोलनातून कोणतं काम त्यांनी केलं? एक तुम्ही पत्रकारांना विनंती आहे, बांधवांना माझी, त्यांच्या कोणत्या आंदोलनातून एखादं काम सक्सेस झालं? चक्काजाम आंदोलन तर त्यांच्याच माध्यमातून झालं. नाही, त्यांच्या माध्यमातून झालं नाही. गैरसमज पत्रकार बांधवांनी पसरवू नये. त्यांच्या एक कृती उपोषणाला तेच बसले. नाही, चुकीचं आहे तुमचं म्हणणं. कृती समिती तयार झालेली आहे. आपल्या 13 जिल्ह्यांची कृती समिती झाली तयार. पहिल्या दिवसापासून गोल क्लबवरती आम्ही होतो, आम्ही पाठिंबा दिलेला. लाखो तरुण तिथं होते. आणि तो 6-7 दिवसानंतर आजी माझे आमदार लोकप्रतिनिधी आले. 6-7 दिवसानंतर आंदोलन, फक्त त्यांनी त्या आंदोलनात श्रेय घेतलं असं म्हणायचं तुम्हाला? 6-7 दिवसानंतर गोल क्लब नंतर त्यांनी आंदोलन तिकडं हलवलं. कुठं? आदिवासी विकास भवनला. याचा अर्थ पाठिंबा कोणी देऊ शकतं. आपला असं कोणालाच विरोध नव्हता. सर्व पक्षीय समाजासाठी सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हावं. परंतु मी श्रेय देतो ते कृती समितीला, ज्यांनी पहिल्या दिवसापासून उपोषण केलं त्या मुलांना, ज्यांनी 13 जिल्ह्यातील मुलं होते, कृती समिती होती, त्यांनी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला
आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं, त्यासाठी माझ्यासारखी किंवा आजी माझे आमदार खासदारांनी पाठिंबा दिला, म्हणून श्रेय त्यांना कोणालाही जात नाही. श्रेय जातं त्या कृती समितीच्या मुलांनाच जातं. आपण पाठिंबा दिला असे सगळेच आमदार खासदार होते, सगळ्या पक्षाचे आमदार खासदार, लोकप्रतिनिधी होते किंवा इतर झडपी सदस्य, पंचायत समिती, सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला, म्हणून हा सर्व त्या कृती समितीला त्याचं श्रेय जातं. अजून एक महत्वाचा मुद्दा गाजला जातो महाराष्ट्रामध्ये, तो म्हणजे आरक्षणाचा. धनगर आरक्षण असेल, धनगर आरक्षणाबाबत एसटीचं आरक्षण त्यांना दिलं जाईल अशा वावड्या उठवल्या जातात, अशा अफवा पसरल्या जातात. त्यावर आपलं थोडक्यात मत काय? नाही, हे राजकारण आलं की वावड्या तयार होऊन जातात. हे आजपासून नाही, तुम्हाला पण अभ्यास आहे. प्रत्येक इलेक्शन आलं की वावड्या उठवल्या जातात. परंतु धनगर आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने बी नकार दिलेला आहे. फाईल पण त्यांनी हे केले आणि फायनल हे कोर्टात जर टिकलं नाही तर विषय संपलेला आहे. आता फक्त जो तो राजकीय स्वार्थासाठी हे होतं, ते कदापि आदिवासी समाजामध्ये धनगरांचा आरक्षण मान्य होणार नाही, शासन मान्य करणार नाही किंवा कोर्ट मान्य करणार नाही आणि जनताही मान्य करणार नाही. परंतु तत्कालीन जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी धनगर समाजाला आश्वासन दिलेले आहे की आम्ही आरक्षण देऊ तुम्हाला. असे आरक्षण हर एक कार्यकर्ता, पुढारी, मुख्यमंत्री तोंडी हे देऊ शकतात, देतात ते. परंतु आमचे जे समाज बांधव आहेत, आदिवासी समाज, ते कोणत्या बांधवांनी पाठिंबा दिला आणि परत तो विषय निघालाच नाही आणि निघणार पण नाही. कारण की आमचा आदिवासी समाज एकजूट आहे आणि कोणत्याही परिस्थितीत धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट होऊ देणार नाही. लोकप्रतिनिधी असोत की सामान्य जनता असो, सर्व एकजूट आहे. साहेब, 23 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल होण्याची सुरुवात आहे. 29 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. आपला उमेदवारी अर्ज कोणत्या दिवशी दाखल होणार? आम्ही आता तेच कार्यकर्त्यांच्या बैठका चालल्यात. सर्व कार्यकर्त्यांचं बैठक घेऊन आणि सर्व कार्यकर्ते सूचना करतील त्या पद्धतीने आम्ही तारीख तुम्हाला पहिल्यांदा कळवूच. आम्ही आतापर्यंत आणखी ठरलं नाही का कोणत्या दिवशी. सर्व दोन्ही कळवण, सुरगाणा दोन्ही तालुक्यात आमचे कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य जनतेशी जरा चर्चा करून आणि आम्ही नक्कीच तुम्हाला आमंत्रण देणारच. मतदारसंघामध्ये असं देखील बोललं जातं की हे जे इच्छुक उमेदवार आहेत, म्हणजे तुम्ही झाले, बेबीलाल पालवी झाले, ते भरत भोये म्हणून आहेत ते झाले, हे ऐन टायमाला माघार घेतील आणि ऐन टायमाला गप्प बसतील, याच्यात काही बदल होईल? आता आपण दुसऱ्याचं जे अपक्ष उमेदवार काही आणखी आहेत, आमचे सहकारी असतील काही, आपण त्यांच्याविषयी काही सांगू शकत नाही. परंतु आम्ही ही फायनल तयारी केलेली आहे आणि आता इलेक्शन आलं म्हणून नाही. गेली 15-20 वर्षापासून आपण समाजात छोटे मोठं काम करत आलोय आणि आत्ता तर 5 वर्षापासून आपण तयारी केलेली आहे. आणि इलेक्शनचं बिगुल वाजलं तर 5 महिन्यापासून गाव, घर, वाडी पाडी, रस्ते आम्ही सर्व हे केले आणि सर्व घरापर्यंत आम्ही पोहोचलोय, सर्व जनतेपर्यंत, आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. लोकांना घराणेशाही हटवायची आहे. दोघं आजी माजी आमदारांना लोक आता प्रतिसाद देणार नाही. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा लढा भविष्यकाळात तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळं आमची उमेदवारी ही फायनल आहे, कोणत्याही प्रकारची माघारी होणार नाही. नक्कीच आपण जर बघितलं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा या ठिकाणी होईल. कुठल्याही परिस्थितीत आता माघार नाही. जनतेने आम्हाला या माध्यमातून समोर आणलेलं आहे आणि जनतेसाठी आम्ही लढू, अशा प्रकारची भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे. आणि त्यांनी त्यांचं विजन देखील मतदारांसाठी या मतदारसंघामध्ये काय आम्ही देऊ, शिक्षणाच्या, आरोग्याच्या बाबतीत आमचा जास्त भर राहील, या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अपक्ष उमेदवार आणि आजी माजी जे आमदार असतील त्यांचा सामना कसा रंगताना या कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र पुंजाराम खांडवीसह मी प्रकाश बागुल, सुरगाणा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.